दिलीप रस्त्याने निमूटपणे खाली मान घालून चालला आहे. मान जरा वर करावी तर आजूबाजूचे लोक त्याच्याकडे रागाने, तिरस्काराने बघत आहेत. त्याच्या जवळपासही कोणी येत नाही. सगळे 4 हात दुरूनच चालत आहेत. अचानक दिलीपला रस्त्याच्या कडेला त्याचा मावस भाऊ दिसतो. दिलीप त्याला हाक मारून थांबवतो. आपण याला का दिसलो या अर्थाचे भाव त्याच्या मावस भावाच्या चेहऱ्यावर आहेत. तरीही दिलीप त्याच्या जवळ जातो. तो काही बोलणार इतक्यात त्याचा भाऊच त्याला सांगतो, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. समाजात राहायचं असेल तर समाजाचे नियम पाळावे लागतात. त्याचं तू उल्लंघन केलं आहेस. तू गुन्हेगार आहेस. त्याच्या मावस भावाचं हे बोलणं ऐकून रस्त्यावरचे इतर लोकही दिलीपच्या जवळ येऊन त्याला तू गुन्हेगार आहेस, तू चूक केली आहेस असे एकत्रित म्हणू लागतात. दिलीपला एका क्षणी हे सहन होत नाही. तो कानावर हात ठेवून खाली बसतो. तरीही आजूबाजूचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला अस्वस्थ करत असतो. दचकून दिलीप स्वप्नातून जागा झाला. निद्रा अवस्थेतच कितीतरी वेळ त्याला तोच स्वप्नातला आवाज कानात घुमत होता. तू गुन्हेगार आहेस. त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला. पुन्हा झोप लागेना. कसलं हे स्वप्न पडलं आपल्याला. सारखा त्याच गोष्टीचा विचार करून असं झालं असेल. नाहीतर आपण असा काय गुन्हा केलाय. दिलीपने स्वतःची समजूत घातली. कितीतरी उशिराने त्याचा डोळ्याला डोळा लागला. दिलीपसारखा हरहुन्नरी, सेन्स ऑफ ह्युमर असलेला मुलगा गेल्या काही दिवसांपासून बदलला आहे. कुठल्या तरी त्रासात दिसतो. हे त्याच्या ऑफिसमधल्या काही सहकार्याने हेरलंच होतं. त्याच्यासोबत एकाच प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या विकासला, त्याच्या खास मित्राला तर हे प्रकर्षाने जाणवू लागले होते. दुपारी कॅन्टीनमध्ये एकत्र जेवत असताना विकासने कित्येक वेळा कुठला त्रास आहे का असे विचारलेही, पण त्याने काही खास नाही रे अशा स्वरूपाची वरवरची उत्तरं दिली होती. एके दिवशी मात्र दिलीपनेच ऑफिसमध्ये असताना विकासला व्हॉट्सअपवर संदेश पाठवला, मला तुझ्यापासून काही लपवायचं नाही. मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि तुझं सजेशनही हवं आहे. दिलीप एका मुलीबरोबर 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. हे ऑफिसमध्ये फक्त विकासला माहिती होतं. कदाचित त्यातच पुन्हा काही अडचणी असतील असा अंदाज बांधून त्यानं रिप्लाय केला, हो, माझ्या बाजूची मीटिंग रूम रिकामी आहे. तिकडे आपल्याला प्रायव्हेटमध्ये बोलता येईल. चल. ते दोघंही मीटिंग रूममध्ये गेले. दिलीप, ट्रस्ट मी, जे सांगशील ते आपल्या दोघातच राहील. विकासने दिलीपला विश्वास दिला. अरे, घरच्यांचा माझ्या आणि नेहाच्या लग्नाला विरोधच आहे अजून. इंटरकास्ट म्हणे. आजही आपल्यात आहेच हे. दुसरं काय तर म्हणे पत्रिकाही जुळत नाही. दिलीप व्यक्त होत होता. कम डाऊन. इंटरकास्टमध्ये आजही अडचणी येतातच रे. थोडंसं काका काकूंच्या बाजूनेही विचार करायला हवा. आय मीन दे आर फ्रॉम डिफरंट बॅकग्राऊंड. त्यांना वेळ द्यायला हवा रे, विकास म्हणाला. अरे, वेळ कसला द्यायचा. आता घाई करायला हवी. घाई गडबडीत दिलीप हे बोलून गेला. मात्र आपल्याला पुढचं बोलायची हिंमत होत नाही म्हणून तो तसाच शांत झाला. घाई? नेहाला स्थळं बघायला चालू केलीत का तिच्या घरच्यांनी? हां, तेही आहेच. शिवाय माझंही लग्नाचं वय उलटत चाललंय ना. आता 32वा चालू आहे. दिलीपच्या या वाक्यावर दिलखुलासपणे हसत विकास म्हणाला, अरे, वय वगैरे काही नसतं रे. तू मनाने अजून 25शीचाच आहेस. साल्या, तू उडव रे माझी. मला रात्रभर कधी कधी झोप लागत नाही. सतत हाच विचार. पत्रिका जुळत नाही म्हणे. पण आता पर्यायच नाही ना. दिलीप पुन्हा बोलता बोलता थांबला. पर्यायच नाही म्हणजे? पत्रिका बघून का आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. आता माघार घेणं कठीण आहे. दिलीपने खुलासा केला. डोंट वरी, सगळं ठीक होईल. तू सतत तोच विचार करणं बंद कर. आय एम विथ यू ऑलवेज. विकासशी आज आपण बोललो म्हणून मनावरचा भार हलका होण्याऐवजी त्याच्यापासून आपण खरं सत्य लपवून ठेवलं म्हणून दिलीप अजूनच अस्वस्थ झाला. विकास आपला जवळचा मित्र. त्याला का आपण अर्धवट सत्य सांगितले. दिलीपच्या मनात पुन्हा विचार थैमान घालू लागले. त्याने मोबाईलमध्ये वेळ बघितली. रात्रीचे 11:30 वाजले होते. 1 तासापासून तो आपली कूस इकडून तिकडे बदलत होता. झोप त्याच्या जवळपासही फिरकली नव्हती. तो बेडवर उठून बसला. हातात मोबाईल घेऊन त्याने व्हॉट्सअपवर मेसेज लिहायला सुरुवात केली. त्याला विकासला जे सांगायचं होतं ते सर्व त्याने टाईप केलं. पूर्ण मेसेज टाईप केल्यावर तो सेंड करू का नको या विचारात होता. शेवटी हिंमत करून त्याने मेसेज सेंड केला. तेव्हा रात्रीचे 12 वाजून गेले होते. विकास व्हॉट्सअपवर ऑनलाईन असल्यामुळे त्याने लगेच दिलीपचा मेसेज उघडला.
भला मोठा मेसेज बघून विकासला जरा आश्चर्यच वाटले. तो मेसेज वाचू लागला. सॉरी यार विकास, आज ऑफिसमध्ये तुला महत्त्वाचं जे सांगायचं होतं तेच मी सांगितलं नाही. धाडसच झालं नाही म्हणून आता मेसेज थ्रू सांगतोय. दुपारी जे सांगितलं ते अर्ध सत्य होतं. इंटरकास्ट आणि पत्रिका जुळत नाही म्हणून माझ्या आणि नेहाच्या लग्नाला आईवडिलांची परवानगी नाही. त्यात ते दुसऱ्या स्थळाबद्दल सुचवत आहेत. पण अरे माझं काय? माझं आणि नेहाचं तर एकमेकांवर खरं प्रेम आहे आणि हे वयच असं की झाली चूक, सुटला ताबा. नाऊ नेहा इज प्रेग्नेंट. म्हणून मी तुला दुपारी म्हणालो आता घाई करायला हवी. त्यामुळे सध्या टेन्शनमध्ये आहे. कसली परिस्थिती आली यार. खरं तर माझं पहिलं मूल म्हणून कुठेतरी यात आनंदही आहे. पण हे आम्ही कोणाला सांगू शकत नाही. याचा त्रास होतो. चूक झाली मान्य आहे. कुणालाच काही माहीत नाही. आईवडील स्थळ अजूनही बघतायत माझ्यासाठी. पण आता लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. असा अनपेक्षित मेसेज वाचून विकासला धक्का बसला. डोंट वरी, आपण उद्या भेटल्यावर बोलू. काहीतरी मार्ग नक्की निघेल. आता झोप. गुड नाईट. विचारपूर्वक त्याने दिलीपला रिप्लाय दिला. दुसऱ्या दिवशी, नाही विकास, अबॉर्शन करायचं. दुनियेपासून हे सगळं लपवायला? चूक झाली आहे, पण त्याची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. आम्हा दोघांनाही हे मूल पाहिजे. विकासने सुचवलेल्या अबॉर्शनच्या पर्यायावर दिलीप भावनिकपणे म्हणाला. तुम्हा दोघांचं यावर स्पष्ट मत आहे ना? मग झालं तर मी आहे तुमच्यासोबत. ऐक, आता तुम्हा दोघांनाही तुमच्या आईवडिलांना हे सांगायला हवं. तेच तर अवघड आहे. तिचे आईवडील आहेत तसे ब्रॉड माइंडेड. त्यांची आमच्या लग्नाला परवानगीही होती. पण माझे आईवडील ते कसं स्वीकारतील? दारावरच्या बेलचा आवाज ऐकून दिलीपच्या आईने शोभाने दरवाजा उघडला. तेव्हा दारात दिलीप आणि नेहाला एकत्र बघून तिला आश्चर्य वाटले आणि दिवाणखान्यात बसलेल्या त्याच्या वडिलांना, सुभाष यांना ते दृष्टीस पडले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले. आपले आईवडील नेहाला आतही बोलवत नाहीत हे पाहून दिलीपच नेहाला चल आत म्हणाला. ती का आली आहे तुझ्याबरोबर? काही काम आहे का? सुभाषने दिलीपला विचारले. हो, महत्त्वाचं काम आहे. दोघांनीही बोलणं गरजेचं वाटलं म्हणून आले आहे. नेहानेच उत्तर दिले. तुम्ही दोघांनीही यापूर्वी एकत्रित आम्हाला समजवायचा प्रयत्न केला आहे. तेव्हा आता परत आम्हाला तुमच्या लग्नाला परवानगीसाठी राजी करण्याचा काही फायदा होणार नाही. सुभाष नेहाकडे कटाक्षही न टाकता दिलीपला म्हणाले. आम्ही काय सांगतोय ते नीट ऐकून घ्या आधी आणि मग तुमचं मत मांडा. निश्चयपणाने आणि थोडं कठोरपणे दिलीप म्हणाला. नेहा प्रेग्नेंट आहे. आम्ही दोघं आईवडील होणार आहोत. त्याच्या बोलण्याचा संदर्भ काही क्षणानंतर लागल्यावर शोभा आ वाचून दोघांकडे बघू लागले. काय बोलतोयस कळतंय का? आई वडील होतात ते लग्न झाल्यावर. मोठा अपेक्षाभंग झाल्यामुळे वेडेपिसे झाल्यासारखे सुभाष म्हणाले. शोभाला हुंदका आला आणि ती खाली बसून रडू लागली. तिला सावरायला दिलीप आणि नेहा पुढे झाले. तेवढ्यात त्यांना थांबून सुभाष म्हणाले. तुमचं लग्न होणं शक्य नाही. तिला अबॉर्शन करायला सांग. आम्हाला दोघांनाही मूल हवं आहे. नेहाचे हे धाडसी बोल ऐकून शोभाचा पारा चढला. ताडकन उठून ती म्हणाली. लहान आहात तुम्ही. जग नीट पाहिलं नाही म्हणून असे बोलताय. तुम्ही मूल जन्माला घालण्याचा आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला तर मी जीव देईन. संतापाच्या भरात बोललेले सुभाषचे हे शब्द ऐकून दिलीप आणि नेहा दोघंही आश्चर्यचकित आणि चिंताग्रस्त झाले. ते काही समजवणार इतक्यात सुभाष तावातावाने तिथून निघून गेले. काही दिवसांनी नेहाच्या आईवडिलांना दोघांनी ही गोष्ट सांगितली. तेव्हा तिच्या आईने नाराजीने प्रश्न विचारले, पण कोणताही आकणतांडव न करता. मात्र आता वडील काय म्हणतात याकडे दोघांचे लक्ष लागले होते. हे थोडं अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. पण आता तुम्ही मूल जन्माला घालण्याचं ठरवलं आहे तर आमचा त्याला पाठिंबाच असेल. नेहाच्या वडिलांनी इतक्या सहजपणे हे स्वीकारलेले पाहून दोघंही आनंदाने त्यांच्याकडे पाहू लागले. पण आता लवकर लग्न करा, नेहाची आई काळजीने म्हणाली. तिथेच तर सगळा प्रॉब्लेम आहे. आई बाबा तयार नाहीत. अबॉर्शन करा म्हणतायत. दिलीप पुन्हा अस्वस्थ झाला. हे अति झालं. आधी विरोध होता तेव्हाची गोष्ट वेगळी होती. बट आता? नेहाच्या आईचं वाक्य अर्ध्यातच थांबलं. दिलीप, एक पर्याय मला दिसतोय. त्यांना काउन्सलरची भेट घ्यायला सांगा. आय मीन तुम्ही तिघेही एकत्र जा. पण हे सगळं लवकर. शांतपणे समजावत नेहाचे वडील म्हणाले. जसे जसे दिवस सरत होते तशी दिलीप, नेहा आणि दोन्ही घरची चिंता वाढत होती. अबॉर्शनबद्दल आईवडिलांनी विचारल्यावर दिलीप त्यांना समजावू पाहत होता. कधीकधी त्याचीही चिडचिड होत होती. आपण समुपदेशकांना भेटू.
ते आपल्याला काय सल्ला देतात ते तरी बघू. शेवटी दिलीपच्याही खूप आग्रहाखातर सुभाष आणि शोभा समुपदेशकांना भेटायला तयार झाले. समुपदेशकांकडे गेल्यावर सुभाषने त्यांना सगळी बाजू सांगून लग्न न झाल्यामुळे लवकरात लवकर अबॉर्शन करणं कसं गरजेचं आहे हे सांगितलं. समुपदेशकाने दिलीपची ही बाजू शांतपणे ऐकून घेतली आणि आपलं मत मांडलं. सुभाषजी, पत्रिकेतल्या गुणांचं काय घेऊन बसलाय? दुनियेकडे बदनामी होणार हे माहीत असूनही मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेणाऱ्या तुमच्या गुणी मुलाच्या तुम्ही पाठीशी राहायला हवं. इंटरकास्टमुळे लोक काय म्हणतील यापेक्षा तुमचा मुलगा कशात सुखी आहे आणि तुमचं नातं कोणत्या निर्णयामुळे टिकेल याचा विचार करा. अहो, काय सल्ला देताय तुम्ही? समुपदेशकांचं बोलणं सुभाषसाठी अनपेक्षित होतं. गोष्टी तशा फार अवघड नसतात, पण आपण त्यांना आपल्या विचाराने जास्त अवघड करतो. लोक काय म्हणतील याला तुम्ही जास्त घाबरत आहात, पण तुम्ही हा विचार केला आहे का? सगळं लपवण्यासाठी अबॉर्शन करणं सहज शक्य असतानाही झालेल्या चुकीचा स्वीकार करून हा धाडसी निर्णय घेतला म्हणून भविष्यात कित्येकांना दिलीपचा अभिमान वाटेल. समुपदेशकाने दिलीपची बाजू उचलून धरल्यामुळे काही अंशी त्यांचं म्हणणं सुभाष शोभाला पटत होतं, पण त्याहीपेक्षा मनात असलेलं एकंदरीत परिस्थितीबद्दलचं भय त्यांच्या मनात जास्त होतं. समुपदेशकांकडे 3-4 वेळा चक्रा झाल्या आणि नेहाच्या आईवडिलांनीही शोभा सुभाषबरोबर मुक्त संवाद साधला. हे बघा, तुम्ही जरी विरोध केला तरी ते दोघं मूल जन्माला घालणारच आहेत, लग्न करणारच आहेत. मग नात्यात तूट होऊन समाजाशी संघर्ष करण्यापेक्षा तुम्ही त्याला साथ देऊन एकत्र संघर्ष करा ना. समुपदेशकांचा हा सल्ला त्यांना जास्त पटला. शेवटी कसेबसे जेव्हा सुभाष आणि शोभा दिलीप आणि नेहाच्या लग्नाला राजी झाले तेव्हा नेहाला 7वा महिना चालू झाला होता. विनाकारण लोकांमध्ये वाच्यता व्हायला नको आणि नेहाला या काळात जास्त दगदग नको म्हणून रजिस्टर पद्धतीने लग्न करूया. सुभाषच्या या मताला मात्र सर्वांनी मान दिला. रजिस्टर ऑफिसमध्ये अगदी साध्या पद्धतीने लग्न झालं. ना मोठा गाजावाजा ना मोठा सोहळा, पण त्या दिवशी दिलीप आणि नेहाच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. नेहाच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते आणि शोभा आणि सुभाषच्या चेहऱ्यावर अजूनही थोडी चिंता होती, पण मनाच्या कुठेतरी खोलवर त्यांना समाधानही होतं की मुलाने जबाबदारी स्वीकारली. काही महिन्यांनी नेहाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पहिल्यांदा नातवाला हातात घेताना सुभाष काही क्षण शांत उभे राहिले. त्या छोट्याशा बाळाकडे पाहताना त्यांच्या मनातले सारे राग, भीती आणि समाजाची चिंता क्षणात विरघळून गेली. त्यांनी हळूच दिलीपकडे पाहत म्हटलं, कधीकधी आयुष्यातल्या चुका आपल्याला जबाबदारी शिकवतात आणि तू ती घेतलीस, त्याचा मला आज अभिमान वाटतो. दिलीपच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला अचानक त्या स्वप्नाची आठवण झाली. रस्त्यावर उभे राहून लोक त्याला म्हणत होते, तू गुन्हेगार आहेस, पण आज त्याच लोकांमध्ये उभा राहून त्याला असं वाटत होतं, गुन्हा प्रेमाचा नव्हता, गुन्हा होता समाजाच्या भीतीने सत्य लपवण्याचा आणि त्या गुन्ह्यापेक्षा सत्याची जबाबदारी स्वीकारणं जास्त मोठं होतं. तर मित्रांनो, प्रेम करणं खरंच गुन्हा आहे का? की चूक झाली तरी तिची जबाबदारी नाकारणं हाच खरा गुन्हा आहे? दिलीपने घेतलेला निर्णय बरोबर होता का चूक? तुम्ही दिलीपच्या जागी असता तर काय केलं असतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.